नमस्कार मैत्रिणींनो, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो। तर आज आपण पाहणार आहोत फेस कॅप्चरमध्ये तुम्हाला कोणते दोन महत्त्वाचे ॲप्स घ्यायचे आहेत की ज्यामुळे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने लाभार्थ्याचे फेस कॅप्चर करू शकता। तर चला मग पाहूया। हे याच्यावरती मी क्लिक करणार आहे, आधार फेस आर डीवरती। हे बघा, आता इथे लिहून आलं आहे आधार फेस आर डी अनइन्स्टॉल। इथे आता आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर इन्स्टॉल करूया। मैत्रिणींनो, आधार फेस आर डी आपल्याला दिसणार नाही आहे, तो तरी पण आपल्या PMMVYच्या ॲपमध्ये ते असणार आहे। ते खूप महत्त्वाचं आहे। आपल्याला प्ले स्टोअरवरती जाऊन इथे सर्च करायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे GPS कॅमेरा। बघा, GPS मॅप कॅमेरा। स्टोअरमध्ये जायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये गेल्याच्या नंतर हे बघा, इथे इन्स्टॉल म्हणून येतो। ते दोन कॅमेरा आलेत, पण मला खालचा जो कॅमेरा दिसतोय ना तो आपल्याला घ्यायचा आहे। GPS मॅप कॅमेरा याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत। हे बघा, इथे क्लिक केल्याच्या नंतर आता हा डाउनलोड होतोय। हे बघा, डाउनलोड झालेला आहे। आता तिथे आपण ओपन करायचं आहे। ओपनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर हे बघा, हा कॅमेरा आपल्या येऊन गेलेला आहे। आता इथे आपण काहीच करणार नाही आहोत, मागे जाणार आहोत आणि आपल्या याच्यामध्ये बघणार आहोत की तो कॅमेरा आला आहे का। हे बघा, तो कॅमेरा GPS कॅमेरा इन्स्टॉल झालेला आहे, पण आपण जो फेस आर डी घेतलेला, आधार फेस आर डी घेतलेला, तो आपल्याला इथे कुठेच दिसत नाही आहे। तर ह्याचा अर्थ असा नाही आहे की तो डाउनलोड नाही झाला आहे। तो डाउनलोड झाला आहे, पण आपल्याला आपल्या मोबाईलच्या पेजवरती तो दिसत नाही। पण त्याचं काम तो आपला पण त्याचं काम तो करतो। मैत्रिणींनो, आपल्याकडे जे लाभार्थी असतात ते आपण बहुतेक बाहेरचे लाभार्थी आपले पोषण ट्रॅकरचे पण आहेत। आपल्या सर्वेतले लाभार्थी पण आपण घेतो, पण आपल्या सर्वेतले लाभार्थी पोषण ट्रॅकरला स्तनदा म्हणून जे लाभार्थी आपण नोंदणी करतो तर त्यांचं आपोआपच FRS होऊन जातं। पण जे 6 महिने किंवा 7 महिने ज्यांचे बच्चू होतात ते 6 महिने ते 7 वर्षाच्या वयोगटामध्ये निघून जातात। मग त्यावेळी ते लाभार्थीसुद्धा फेस कॅप्चरसाठी आपल्याला येतात। तसंच त्याचप्रमाणे आपण जे बाहेरचे लाभार्थी नोंदवतो, रजिस्टर करतो, तर त्यांचेसुद्धा कंपल्सरी आपल्याला फेस कॅप्चरसाठी, तर ते लाभार्थीसुद्धा कंपल्सरी आपल्याला फेस कॅप्चरसाठी येतात। मग त्यावेळेला जेव्हा आपण ते फेस कॅप्चर ओपन करतो ॲप, PMMVYमध्ये जाऊन आपण जेव्हा फेस कॅप्चर करायला जातो, तेव्हा जर तुम्ही हे दोन्ही ॲप घेतले नसतील तर तुमचा फेस कॅप्चर होणारच नाही। मैत्रिणींनो, हे दोन ॲप खूप महत्त्वाचे आहेत। एक म्हणजे GPS कॅमेरा आणि दुसरं म्हणजे आधार फेस आर डी। ते तुम्ही कसे यूज करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन। तर मी आशा करते मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि समजलासुद्धा असेल। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला किंवा समजला असेल तर प्लीज एक लाईक अँड शेअर करायला विसरू नका। कमेंटसुद्धा करा। धन्यवाद।